द्या. बघा आज आपण गणिताचा चौथा धडा शिकणार आहोत. कोणता? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, म्हणजे गुणाकार आणि भागाकार. त्याकरिता आपण ही संख्या घेतलेली बघा 754 into 368. सर्वात प्रथम आपण काय करूया, मल्टिप्लाइंग बाय 8 युनिट्स. 8 ने गुणू. आता तुम्ही गुणायचे, मी विचारिल्याप्रमाणे मला सांगायचं. आलं लक्षात? आता बघा 8 चा टेबल आपण 4 पर्यंत म्हणणार आहोत. 8 चोक किती मग? 8 आणि 4 चा गुणाकार करायचा. 8 चोक 32. या 32 मधले बघा आता हे काही 32 दिले आपण, यातले ह्याच्यासाठी 3 ठेवून 2 कुठे लिहिला आपण? इथं. ह्याच्या आले 3. आता पुढच्या संख्येचा गुणाकार करणार आपण. 8 पंच 40 अधिक 3 40 आणि 3 किती? 43. 40 आणि 3 43. 43 शीर 3. ह्याच्या आता किती आले? 4. 8 ही 7 56 आणि 4 किती? 60. मग आता पुढे संख्या नाही गुणायला, म्हणून ते 60 पूर्णपणे काय होतील? इथे येतील. आता असंच याप्रमाणे आपण 6 या संख्येने गुणणार आहे, परंतु 6 इथं काय आहे? दशक आहे. 6 दशक म्हणजे 60 ने गुणायचंय. त्याकरिता आपल्याला खाली काय करावं लागेल? शून्य घेऊन सुरू करावं लागेल. आलं लक्षात? काय केलंय तुम्ही बघा, आपण तिन्ही अंकांनी गुणाकार कंप्लीट केलेला आहे आणि आपल्याला आता काय करायचंय? त्याची बेरीज करायची. बेरीज करण्यासाठी गुणाकार करत असताना अंक बरोबर एका खाली एकच मांडणी करायची, म्हणजे आपली बेरीज चुकत नाही. आता बेरीज करूया सर्व. बघा समोर लक्ष द्या. बेरीज करायची आपल्याला. 2 अधिक 0 अधिक 0 खाली किती लिहिलं? 2. 2 मध्ये 0 किती वेळेस मिळवले तरी 2 तसेच राहिले. आता पुढच्या याची बेरीज करतो बघा. 3 आणि 4 किती? 7. 7 मध्ये 0 मिळालं म्हणजे काहीच नाही, मग 7 तसेच. 7 बरोबर. छान. आता पुढे 2 आणि 2 4 आणि 0 किती? 4. आता इथे बेरीज पहा. 3 अंक आहे, 3 संख्या आहे. मग अशा वेळेस काय करायचं? 6 अंकाची बेरीज अवघड करायची. 6 अधिक 7 6 6 12. 12 अधिक 5 17. 17 शी आला 7. आता आपल्याला हातचा द्यायचा आहे, तो जर तुम्ही मांडला तर ही मोठी संख्या परत तयार होईल, बेरीज चुकल. मग हातचा इथे घ्यायचा, थोडासा बारीक खाली गोल केल्यासारखा हातचा पुढे घ्यायचा इथं. मग 4 आणि 2 6 आणि 1 7. 2 अशी 2 तसे. अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, हे जे गणित आहे गुणाकाराचं आपण अतिशय चांगल्या प्रकारे सोडवलेलं आहे. सर्वांनी वही मध्ये लिहून घ्या बरं. चला त्याची वही तपासूया आणि कसं गणित सोडवलेलं आहे बघा. 8 चोक 32 45 2 40 22 62 00. छान. म्हणजे हे चिन्ह जे आहे बेरजेचं, ह्या 2 संख्यांच्या मध्ये इथं या ठिकाणी घ्यायचं. असं दोन्ही संख्यांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह मांडायचं. आता ह्या 2 संख्यांच्या मध्ये बेरजेचं चिन्ह मांडायचं, म्हणजे अशा प्रकारे उत्तर जे आहे ते आलेलं आहे. तुझी वही बघूया. छान. याचे पण चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. संख्या मांडताना एका खाली 1 आल्या पाहिजे. आता तू काय केलंय बघा, हा 2 त्याच्या खाली हा 0 आणि हा 0 इकडं आला, म्हणजे हे संख्या मांडत मांडत पुढं सरकायला पाहिजे. 6 4 10 2 12 झाले नाही. हे एका खाली 1 अंक न मांडल्यामुळे तो काय झालंय, ही मांडणी बरोबर आहे, ही एक मांडणी बरोबर आहे. एक घर तिकडं सरकायला पाहिजे, हे सुद्धा 2 घरं इकडं सरकायला पाहिजे. मी फळ्यावर कसं मांडलेलं आहे बघ बरं, त्यामुळे हे उत्तर चुकलं. आलं लक्षात? हे बरोबर आहे. आता ही याने गुणत असताना 8 ने गुणताना एक घर 4 इकडे सरकलेलं आहे बरोबर. आता हे गुणत असताना हे संख्या सरळ एका खाली 1 बेरीज झाली पाहिजे अशी, बरोबर नाही? 6च्या खाली अशी 4 आणि 2 या असं, ही 2 अजून इकडे घ्यायला पाहिजे होतं थोडासा. आलं लक्षात? पुढच्या वेळेस काय कर, संख्या सरकून घे बरोबर आहे. याने अशा तुटक तुटक संख्या मांडायच्या. आता इथे गुणाकाराचं चिन्ह दिलं नाही आहे की नाही, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आलं लक्षात?
बेरजेचे चिन्ह दोन संख्येच्या मध्ये घ्यायचे. इथं एक दोन संख्येच्या मधलं एक बेरजे चिन्ह राहिलं. आलं ना? मी फळ्यावर ज्याप्रमाणे मांडणी केली का तशी गुणाकार कर, मांडणी करून घे. हां, पाहू काय केलं आहे तुम्हाला बघू दे. आता हिनं ह्या संख्येचा गुणाकार, हां याचा गुणाकार बरोबर, दोघांच्या मध्ये बेरजे चिन्ह, एक दोन घरं इकडं सरकलं, छान, याच्यामध्ये बेरजे चिन्ह. आता काय झालेलं आहे माहिती आहे बाळा, इकडे लक्ष दे. एका खाली एक संख्या अशा आल्या पाहिजे मांडत असताना. हे 4 कुठं गेला, 4 इथं यायला पाहिजे ना, इकडं सरकला. 6 6 12 5 17 इकडं सरकला. त्यामुळं हा 2 जो आहे हे दोनाखालीच 2 इथं यायला पाहिजे असा. आणि 4 आणि 2 6 इथे, आणि हा चाला 1 इथं, 7 इथं यायला पाहिजे होता. म्हणजे संख्या सरकल्या तुझ्यावाल्या. आलं लक्षात? त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. हां.